भोसरी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज मोशी येथील नागेश्वर महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी मोशीकरांनी मोठ्या उत्साहात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या। भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तसेच मोशी परिसरातील असणाऱ्या कचरा डेपोची समस्या सोडवण्यासाठी अजित गव्हाणे हेच एकमेव पर्याय असल्याची भावना यावेळी मतदारांनी आपल्या आवाजाशी बोलताना व्यक्त केली। महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मोशीकर मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। यावेळी महिला मतदारांनी अजित गव्हाणे यांना औक्षण करत त्यांचे स्वागत केले, तर काही ठिकाणी ग्रामस्थांनी फटाके आणि ढोल वाजवत जल्लोष साजरा केला। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला या बातमीचा आढावा पाहूया। संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज मोशी परिसरात प्रचाराचा नारळ फोडला आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने पदाधिकारी त्यांच्याबरोबर उपस्थित होते। सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्याशी संवाद साधले। आपण आपल्यासोबत स्वतः अजित गव्हाणे। अजित भाऊ, खरं तर मोशी परिसरात मोठं शक्ती प्रदर्शन तुम्ही केलं, काय नागरिकांची भावना होती? प्रचार करताना घरोघरी जात होता तुम्ही, त्यांच्या काय प्रतिक्रिया येत होत्या? आज आम्ही सर्वांनी नागेश्वर महाराजांच्या मंदिरात महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली आणि प्रचारासाठी हवेली तालुक्याचे माजी आमदार, ज्यांनी भोसरीचंही प्रथम आमदार म्हणून या ठिकाणी पद भूषवलं, ते आमचे नेते विलासराव लांडे पाटील उपस्थित होते। शिवसेनेच्या नेत्या सुलभाताई उबाळे याही सकाळी उपस्थित होत्या आणि सर्वच मोशीतले सर्व आजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी त्या याला उपस्थित होते आणि सर्वांनीच आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि सगळ्यांचं एकमताने एकमुखाने ठरलेलं आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये परिवर्तन करायचं आणि परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण आज प्रत्येक माणूस या ठिकाणी, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सहकारी या ठिकाणी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतंय आणि प्रत्येकाने खूप जोरात काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये नक्की बदल होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यामागचं कारण लोकांना परिवर्तन का पाहिजे, तर हा जो मागचा 10 वर्ष जो काळ पाहिला आपण, तर या 10 वर्षामध्ये आत्ताचे विद्यमान आमदारांच्या वरती प्रचंड नाराजी आणि प्रचंड रोष लोकांच्या मनामध्ये आहे। त्याला वेगवेगळी कारणं आहेत। त्याच्यामध्ये मुख्य कारण महापालिकेतल्या कामाच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं झालेला आहे, तो लोकांच्या निदर्शनास आला आहे। भोसरी विधानसभेमध्ये जी अधोगती झालेली आहे, भोसरी विधानसभामध्ये विकास कामं होत असताना नागरिकांना जी अपेक्षित आहे, जी गरजेची ती कामं झाली नाही, दर्जेदार कामं झाली नाही आणि एकूणच लोकांमध्ये तो तीव्र संताप आहे। पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज रोज चोकअप होत आहे, रस्त्याची समस्या आहे, लाईट रोज जाते, या सगळ्या मूलभूत गोष्टींसाठी सुद्धा लोकांना आज झगडावं लागतं। त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि फिरताना तो लोकांच्या बोलण्यातनं तो जाणवतोय। लोकांना खरं म्हणजे खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, अपेक्षा भंग झाला। लोकांना जी स्वप्न दाखवली गेली ती स्वप्न पुरी झाली नाही, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजीचं सूर आहे आणि आज आपण पाहतो की एकूणच महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मला जाहीर झाली आणि याच्यामध्ये सगळ्यांनीच खूप मनाचा मोठेपणा दाखवला। सुरुवातीपासूनच आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत होतो। त्याच्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते, इतरही आमचे मित्रपक्ष याच्यामध्ये होते आणि सगळ्यांनी तिकीट मागण्याचा सगळ्यांचा प्रयत्न होता। त्याच्यामध्ये सुलभाताई उबाळे यांनी उमेदवारी मागितली होती, रवी लांडगे यांनी उमेदवारी मागितली, धनंजय आलाट यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु आमचं सगळ्यांचं सुरुवातीपासून हे ठरलं होतं की आपल्याला ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याचं काम करायचं आणि हा भोसरी विधानसभेमध्ये आपल्याला येत्या विधानसभेच्या निमित्ताने परिवर्तन करायचंय, या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या एकमुखाने भूमिका घेतली होती आणि तसंच सगळ्यांनी मला उमेदवारी मिळाल्यानंतर मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी ठेवला आणि या सगळ्यांनी काल रवी लांडगेंनी परवा दिवशी
त्या ठिकाणी सचिनभाऊ आहेर आणि खासदार अमोलजी कोल्हे साहेब आले, यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची बैठक झाली आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी काल निवडणुकीतनं माघार घेतली आणि मला पाठिंबा दिला. म्हणजे रवी लांडगेंचं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचे वडील बाबाशेठ लांडगे असतील, त्यांचे चुलते अंकुशभाऊ लांडगे यांनी भोसरी गावामध्ये खूप मोठं योगदान यांचं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे आणि त्या कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याचं काम रवी लांडगेंच्या माध्यमातून होतं. त्याच्यामुळे त्यांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला आणि आज त्याच्याबरोबरचे सगळे सहकारी सुद्धा आज निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला दिसतील. आणि त्याचबरोबर सुलभाताई उबाळे यांनी अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेतृत्व केलं, त्याही इच्छुक होत्या. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मनाने सांगितलं की मी जसं आपण ठरले तसं आपण तुमच्यावर आहोत. धनंजय आल्हाट असतील, या सगळ्या लोकांनी आणि शिवसेनेच्या सगळ्याच इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी, त्यांचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख या सगळ्यांनी एक दिलाने या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आहे आणि सगळेजण पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरलेले. त्याचबरोबर काँग्रेसचे लोक सुद्धा, आम आदमीचे लोक, ही सगळी लोक आज प्रचारामध्ये आपल्याला सहभागी होताना दिसत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार त्याच्यामध्ये विजय नक्की आहे. 23 तारखेला नक्की गुलाल आम्ही उधळणार आहोत. आपल्याच पक्षाचे माजी नगरसेवक वसंत बोरट यांच्या परिसरात, त्यांच्या भागात राहणारा एक युवक होता, तो देखील तुमच्या प्रचारात सहभागी झाला होता. त्यांनी आपल्या बाजूला प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की आम्ही हा विधानसभा मतदारसंघात राहतो, पण गावाकडे गेल्यावर आमच्याकडे अशी चर्चा होती की अरे तू गुंडगिरीच्या मतदारसंघात राहतो, तुमच्या इथं खूप दडपशे. तर ते बोलताना युवकांनी रोष व्यक्त केला. कसं पाहताय तुम्ही एकंदरीत? युवकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहे की भविष्यात जर तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात तर त्यांचे प्रश्न सोडवसाल, जी भोसरीची इमेज क्रिएट झाली ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न कराल का? तरुणांमध्ये आज खूप तरुण शिकलेले आहेत. आपण जर पाहतो की आत्ता जी तरुण पिढी आहे ती सगळी शिकलेली आहे आणि त्यांना चांगलं वाईट हे कळतंय. आणि एकूणच भोसरी विधानसभेमध्ये जो काही कारभार त्यांच्या माध्यमातून चालू आहे, म्हणजे गुंडगिरी, दडपशाही, हप्तेखोरी आणि भ्रष्टाचार, ह्या सगळ्या गोष्टी तरुणांच्या आणि सगळ्यांच्याच लक्षात आल्या. त्याच्यामुळं एकूणच भोसरी विधानसभेचं नाव खराब झालेलं आहे, पिंपरी चिंचवड शहराचं नाव खराब झालेलं आहे आणि त्याला कारणीभूत आत्ता सत्ताधारी आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून जे काही पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो कारभार चालला आहे, एकूणच भोसरी विधानसभेमध्ये अनेक महापालिकेच्या भूखंडावरती ताबे मारले गेलेत, अनेक प्राधिकरणाच्या जागेवरती, MIDCच्या जागेवरती, अशा शासनाच्या जागेवरती अनेक ठिकाणी ताबे मारून काही तरुणांना एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले आणि हे तात्पुरतं जे काही समाधान करण्याचा प्रयत्न त्यांनी तरुण पिढीला केला, एक चुकीचा आदर्श तरुण पिढीला देण्याचा प्रयत्न ते करतायत, तर तो घातक आहे समाजाच्या दृष्टिकोनातनं. हे फार काळ टिकणारं नाही आहे. त्यामुळं तरुण पिढीला आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपल्या तरुणांना जी काही लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर शिक्षण संस्था उभ्या केल्या. जी शिक्षण संस्था आम्ही सुरू केली 2001 साली, विलासराव लांडे पाटील आणि स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे आणि मी स्वतः, आम्ही राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आज जवळपास 12,000 विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. आम्ही ते करताना अतिशय दूरदृष्टीने विचार केला की आपल्या इथल्या मुलींना चांगलं शिक्षण मिळावं. विशेषतः मुलींच्या शिक्षणाची फार गैरसोय व्हायची, मुलींना लांब जाऊन त्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागायचं. तो विचार आम्ही डोक्यात ठेवला आणि जिजाऊंचं नाव आम्ही त्या संस्थेला दिलं. त्याचं कारण जिजाऊंप्रमाणे आपल्याला अनेक छत्रपती शिवरायांचा ज्यांच्यामध्ये आदर्श आहेत असे तरुण आपल्याला घडवायचे, हा त्याच्या मागची आमची प्रामाणिक हेतू आणि भावना होती. तर अशाच पद्धतीने वेगळ्या शिक्षण संस्था उभं राहणं, त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तरुण पिढीला चांगले त्यांच्यावरती संस्कार देणं, त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना पुढच्या भविष्या दृष्टीने त्यांना नोकरी आणि व्यवसायाची संधी प्राप्त करून देणं, ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा अनेक बदल होणं गरजेचे. त्या दृष्टीने आता जे प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्यांना जे शिक्षण गरजेचं आहे ते शिक्षण दिलं पाहिजे. मग त्यासाठी मग कारखानदार असतील किंवा इतर जी इंडस्ट्री, IT असेल किंवा वेगळ्या इंडस्ट्री आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या इंडस्ट्रीशी टायअप करून सगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुणांना लगेच प्लेसमेंट कशी मिळेल हा प्रयत्न होणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये राज्य शासनाची मदत घेणं,
आणि इतर सुद्धा काही NGOs आहेत त्यांच्या मदत घेणं, या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित, जे आम्ही आता आमच्या शिक्षण संस्थेमध्ये चालू केलेले आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म टिकणाऱ्या आहेत. आणि ही जी मुलं आपण तरुण पिढी, आज भारत देश हा जगातली सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेला देश आहे, परंतु जे तरुण आहे यांना योग्य ट्रॅकवरती योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाने काम केलं पाहिजे. आणि तो दृष्टिकोन ठेवून आम्ही सातत्याने काम करत राहिलेलो आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तसाच प्रयत्न आमचा राहणार आहे. जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे लोक वळत आहेत, मुलांमध्ये आज आपण लहान मुलं व्यसनाधीन होत आहेत, कारण त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो की सहजपणे काही व्यसन मुलांना, अगदी ड्रग्स सारख्या गोष्टी सुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. त्याच्यामुळं लहान लहान मुलं सुद्धा त्याच्या अधीन होत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्था कडक करणं आणि ह्या सगळ्या ज्या वाईट प्रवृत्ती वाढत आहेत समाजामध्ये, त्या थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण पाहतो मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा शाळेत जाणाऱ्या लहान मुलींवरती अत्याचार होतात. ही जी काही वाईट प्रवृत्ती समाजामध्ये बळावलेली ही थांबवण्याच्या दृष्टिकोनातून ही जी आपण तरुण पिढी, लहान मुलं आता जी घडवतोय आपण, यांच्यावरती चांगले संस्कार करण्याची सुद्धा जबाबदारी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांची असते. त्या दृष्टिकोनातून पण भविष्य काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी चांगल्या शिक्षण संस्था येणं, कारखाने नव्यानं येणं. खरं म्हणजे आपण मागच्या 10 वर्षाचा कार्यकाळ जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही, कारण प्रत्येक फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा कोणी आलं इथं तर त्याला गुजरातला नेलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग या 10 वर्षामध्ये आले नाहीत. त्याचं कारण केंद्रातल्या नेतृत्वाने फक्त गुजरातचा विचार केला. खरं म्हणजे आपल्या राज्यातलं जे नेतृत्व आहे त्यांनी तशा प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे होती. दुर्दैवाने राज्यातलं जे नेतृत्व आहे ते लोक त्या ठिकाणी केंद्रातल्या नेतृत्वाशी त्या पद्धतीने त्यांच्याकडे आग्रह धरत नाहीत असं दिसतंय. फक्त खुर्ची वाचवणं याकडे त्यांचं लक्ष असल्यामुळं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या मुलींना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी जात आहेत. उद्याच्या काळामध्ये आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे की आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये कारखानदारी आली पाहिजे, वेगवेगळे उद्योग व्यवसाय आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार. जो प्रयत्न पूर्वी ही जे पिंपरी चिंचवड उभं राहिलं ते यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेब यांनी या ठिकाणी कारखानदारी आणली, हिंजवडीला IT पार्क आणलं, तसंच आपल्याला आगामी काळामध्ये करावं लागणार, त्याचे जेणेकरून आपल्याला पुढची पिढी चांगली घडवता येईल. खरं तर आपण पाहतो अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवक असतील, महिला असतील, कामगार वर्गासाठी त्यांचं विजन मांडलेलं. एक शेवटचा प्रश्न घेतो. आपण पाहतो आजपासून सभांचे धडाके सुरू झालेत महाविकास आघाडीचे. उद्धव ठाकरेंची कोल्हापूरमध्ये सभा आहे. शरद पवार साहेब देखील सक्रिय झालेले आहेत. भोसरी विधानसभेसाठी तुमच्यासाठी प्रचारात कोण कोण महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उतरणार आहेत आणि सभा कधी होणार आहेत? उद्या खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि शिवसेनेचे नेते सचिन भाऊ आहेत, हे उद्या महाविकास आघाडीची बैठक भोसरी विधानसभेची उद्या 3:30 वाजता घेणार आहेत ते यमुनानगरला. त्यानंतर संध्याकाळी खासदार कोल्हे साहेबांची रॅली भोसरी विधानसभेमध्ये आहे. असा उद्याचा काळ. नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, रोहितदादा पवार साहेब असतील आणि इतरही नेते, शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी शहरामध्ये आपल्याला येतील आणि ते आमच्या सगळ्यांच्या प्रचारामध्ये तुम्हाला आलेले दिसतील. तशा पद्धतीने आमचं नियोजन आहे. नक्कीच आपण पाहू शकतो आज भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मोशी परिसरात आपला प्रचाराचा नारळ फोडला आहे. मोठ्या संख्येने जे स्थानिक नागरिक असतील त्यांचा सहभाग जो आहे या प्रचार रॅलीत झालेला आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.